बेपत्ता तरुण प्रकरणावरून संतप्त आदिवासी समाजाचा संताप। पोलीस ठाण्यावर दगडफेक, पत्रकार जखमी। कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथील एका आदिवासी तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाने भीषण वळण घेतले असून परिसरात प्रचंड तणाव निर्माण झालाय। आदिवासी समाजाच्या शेकडो नागरिकांनी शनिवारी कळवण पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली। या दगडफेकीत मराठी केसरी न्यूजचे मुख्य संपादक पत्रकार दीपक सोनवणे जखमी झाले असून पोलीस ठाण्याचेही मोठे नुकसान झाले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे। कळवण खुर्द गावातील विठोबा गुलाब पवार हा तरुण दिनांक 3 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासून बेपत्ता आहे। या तरुणाला गावातीलच एका शेतकऱ्याने मारहाण करून खून केल्याचा गंभीर आरोप संतप्त आदिवासी नागरिकांकडून करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही अशी भावना समाजामध्ये पसरली असून याच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्री 10 वाजेपासून कळवण पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर बसून होते, त्यामुळे जवळपास 16 तास वाहतूक ठप्प झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अतिरिक्त पोलीस फौज फाटा तातडीने बोलावण्यात आलाय। आज शनिवारी सकाळी आदिवासी नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर ठिय्या मांडत आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यास थोडा विलंब होत असल्याने संतप्त जमावाने पोलीस स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तेवढी पोलीस प्रशासनाने त्यास मज्जाव केला असता जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली। या दगडफेकीत एक महिला पोलीस कर्मचारी व मराठी केसरी न्यूजचे मुख्य संपादक दीपक सोनवणे हे जखमी झाले आहेत। ही काळ तणावाचे वातावरण पसरले होते, तरी कळवण तालुक्यात अशी घटना घडल्याची ही पहिलीच वेळ असून संतप्त जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांना तब्बल 10 तास वेठीस धरले होते। शुक्रवारी रात्री पोलिसांनी सुरुवातीस मिसिंग केस दाखल केली होती, परंतु जमावाने सदर आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केल्याने तणाव निर्माण झाला होता। आज सकाळपासून संतप्त नागरिकांनी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची तसेच अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व आमचा मुलगा 24 तासात आम्हाला मिळावा या प्रकरणाच्या मागण्या केल्या। त्या अनुषंगाने संबंधित शेतकरी पुत्रावर अॅट्रॉसिटी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर संपूर्ण कळवण तालुक्यात चर्चांना उधाण आले असून प्रशासनाकडून या प्रकरणाला गांभीर्याने घेतले जात असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर करीत आहेत। मराठी केसरी न्यूज कळवण।